शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद. लोकांचा रोष स्वाभाविक. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील. फडणवीसांचं आश्वासन. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी कुणी येऊ नका. नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन. तर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी. पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर. नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत आक्रमक. तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय. नवनाथ बन यांचा पलटवार. नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार. पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर. सूत्रांची माहिती. नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयामध्ये निर्लज्जपणा. किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव. तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे. कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली. पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्ये प्रकरणाचा एसआयटी तपास करणार. एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा एकूण 6 जणांचा समावेश. नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज. तर व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. पुण्याच्या नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिक या बंदमध्ये सहभागी. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची सुद्धा मागणी. बीडच्या केसमध्ये 3 वर्षीय नातीवर नराधम आजोबाकडून अत्याचार. तर युसुफ पडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना. आरोपी अटकेत. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्याच्या चाकडमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग. दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. तर चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे या परिसरातली ही घटना. विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध. उद्या अधिकृत घोषणा होणार. भाजपचे 5, सेनेचे 2, तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध. बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब. विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद. पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतींच्या मुलासाठी इच्छुक होते. मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर झिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी. सूत्रांची माहिती. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव. साकोलीतील कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत. व्हिडिओही व्हायरल. मंत्री आदिती तटकरेंना वाहतूक कोंडीचा फटका. अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा. आदिती तटकरेंचा संताप. तर मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर जवळचा हा प्रकार. नाशिक TCS धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. शीळखुर्म्यातनं गुंगीचं औषध देऊन पीडितांचं लैंगिक शोषण. तपास यंत्रणांचा संशय. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. तर कळंब ढोकी परिसरात पेट्रोल पंप बंद. तर काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपांवर मोठी गर्दी. डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ. सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतर सुद्धा रायगडमध्ये वाहतूक कोंडी. इंदापूर, लोणेरे, माणगाव या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुण्याकडे मुंबईहून जाणाऱ्या परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर हा ताण. पुणे मुंबई मिसिंग लिंकवर चालकांची गफलत. फक्त एकच दिशादर्शक फलक असल्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ. लोणावळ्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा हा गोंधळ. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर. 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक. तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम. नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन. तर पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की मग भाजपचा उदय. TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.